तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, अशा पण हा व्हिडिओ कशा पण बनवू शकतात. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुपर व्हीपीएन नावाचं व्हीपीएन पहिले कनेक्ट करून घ्या. त्यानंतर कॅपकट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर मित्रांनो, हा एक इंटरफेस तुम्हाला असे बघायला भेटेल, म्हणजे कॅपकटचा. ओके. त्यानंतर न्यू प्रोजेक्ट केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे मित्रांनो, ओके, त्याला इथे सिलेक्ट करून घ्या 9.16 मध्ये. ओके. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये क्रॉपची पद्धत सांगितली मित्रांनो. तर आपण हा समजा इथे ॲड केला आहे फोटो. फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडिटचा ऑप्शन आहे. तर भरपूर जणांचा प्रश्न हा असतो मित्रांनो, मी तुम्हाला जे सॉन्ग देतो ते सॉन्ग कसं ॲड करायचं. आता हे खाली ॲडिटचं ऑप्शन, त्यावर क्लिक करा. खाली तुम्हाला 5 ऑप्शन बघायला भेटणार. तर पहिले जे ऑप्शन आहे मित्रांनो साऊंड, त्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 नंबर एक फाईलचा आयकॉन बघायला भेटेल, त्यावर क्लिक करा. पहिले एक्सट्रॅक्ट, त्यानंतर डिव्हाइसवर क्लिक करा. डिव्हाइस म्हणजे तुम्हाला मी जे सॉन्ग दिले ते डाउनलोड करायचे मित्रांनो मटेरियलमधून. इथं वर सर्च करा VS एडिटर बॉय. ओके. जेवढे आपले मी रिनेम त्या टाईपमध्ये टाकून देईल, यापर्यंत तुम्हाला सर्व ते सॉन्ग इथे येऊन जातील. ओके. तिथं सॉन्ग शोधून तुम्ही ॲड करून घ्या. यापर्यंत घेतो मी सॉन्ग ॲड करून. तर या हिशोबाने मित्रांनो आपण घेतलं सॉन्ग ॲड करून. आता मॉडेलच्या इमेजला ठेवायचं मित्रांनो सॉन्गपर्यंत. ओके. त्यानंतर पुढं चेंज वगैरे कसं काय तुम्हाला मी सांगतो. स्टार्टिंगला मॉडेलची इमेज घ्यायचे सॉन्गपर्यंत, या पद्धतीने. ओके. पुढचा पार्ट डिलीट करून टाका. आता बघू शकता तुम्हाला बीटांचे फायनल प्रोजेक्ट ओपन करून घेतो, त्या गोष्टी तुम्हाला सांगून देतो. आता बघू शकता, आता पहिले बीट नॉर्मली आपलं सॉन्ग यायचं मित्रांनो इथं, म्हणजे बघू शकता पॉईंट येईल आपल्या प्लेच्या खाली. आपण व्हिडिओ चालू बंद करतो त्या ठिकाणी पॉईंट येईल. 2 नंबरचं बीट आपले 1 सेकंद. 3 नंबरचं बीट प्लेच्या खाली 2 सेकंद. ओके. 4 नंबरचं बीट आपलं कंप्लीट 2 सेकंद. त्याच्यानंतर 5 नंबरचं बीट 3 सेकंद. 6 नंबरचं बीट 4 सेकंद. 7 नंबरचं बीट 7 सेकंद. 8 नंबरचं बीट 8 सेकंद वर. ओके. 8 सेकंद रो. त्यानंतर 9 नंबरचं बीट 9 सेकंद. 10 नंबरचं बीट 10 सेकंद. त्यानंतर पुढचं 11, शेवटचं म्हणजे आपलं 11. या पण तुम्ही बीट लावून घ्यायची. बीट लावायचं म्हणजे कसं, मॉडेलची म्हणजे क्लिक करून स्प्लाईट मारत चाल. ओके. तुम्हाला जिथं मी सेकंद सांगितलं तिथं तुम्ही स्प्लाईट मारून घ्यायची. असे पण तुम्हाला शेवटची प्रोसेस करून घ्यायची. आता मित्रांनो बघू शकता, आता आपल्याला या ठिकाणी मॉडेलची इमेज चेंज करायचं आहे इथं, म्हणजे कंप्लीट आपल्याला 4 सेकंदवर. तुम्हाला आहे तोच त्यावर एक सिंगल मॉडेलची इमेज असेल तुमच्याकडे, त्यावर तुम्ही डायरेक्ट बनवू शकता. ओके. पण ज्यांच्या कोणाकडे जास्त इमेज असेल तर त्यांनी 4 सेकंद यायचं इथं. 4 सेकंद आल्यानंतर खाली एक स्क्रोल डाऊन करा, एक रिप्लेसचा ऑप्शन बघायला भेटेल डुप्लिकेटच्या शेजारी. त्यावर क्लिक करून गॅलरी ओपन होऊन जाईल. तिथून तुम्ही इमेज चेंज करू शकता. ओके. काही विषय नाही. त्यापुढे तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्ही त्या हिशोबाने चेंज करू शकता. आता तुम्हाला मी इफेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी सांगून देतो. पहिली इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. तिथं लावायचं तुम्हाला इनमध्ये रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन. 0.2 सेकंड साईड ठेवा. ओके. इथे येस म्हणतो. 2 नंबरची इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये आणि कॉम्बोमध्ये या. तिथं लावा तुम्हाला पेंडुलम 1. त्या पुढची इमेज लावता पेंडुलम 2. येस म्हणतो. ओके. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला मित्रांनो बघू शकता, डायरेक्ट तुम्हाला 4 सेकंद राहायचं. ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये या. तिथं लावायचं तुम्हाला ट्रेन नंबर 4. त्यापुढे तुम्हाला लावायचा ट्रेन नंबर 4. ओके. परत त्यापुढे घ्यायचं मित्रांनो तुम्हाला डिस्टॉर्ट राईट, म्हणजे 8 सेकंदाची इमेजवर. त्यापुढे डिस्टॉर्ट लेफ्ट. ओके. त्यानंतर 10 सेकंदवर इनमध्ये रॉक वर्टिकली. शेवटची इमेजला तुम्हाला लावायचं डिस्टॉर्ट लेफ्ट. या पण ॲनिमेशन तुम्ही लावून टाका. ओके. आता इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डायमंड झूम नावाचा इफेक्ट सर्च करा. यापर्यंत भेटून जाईल. त्याला ठेवायचं आपल्याला म्हणजे 1 सेकंदपर्यंत. त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथं स्प्लाईटचं ऑप्शन बघायला भेटेल. इथं 3 लेअर मिररचा आपण इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून त्याला इथपर्यंत ॲड करून घ्या 2 सेकंदापर्यंत. ओके. त्यापुढे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तिथंसुद्धा तुम्हाला एक इथं 3 स्किन इफेक्ट बघायला भेटेल. त्यालासुद्धा या हिशोबाने ॲड करा. पहिला जो ॲड केला त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये येऊन फिल्टर 0 करा, वर्टिकल तुमच्या हिशोबाने सेट करा. या परत तो 3 लेअरचा क्लिक करून डुप्लिकेट करून त्याला इथं घ्यायचं 3 सेकंदवर. त्यानंतर 4 सेकंद झाल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये या. वरती बटरफ्लाय विंग्स हे आपण सर्च करा. तो इफेक्ट आपला ॲटोमॅटिक सेट असेल. त्याला स्टार्टिंगपासून तर 8 सेकंदपर्यंत घेऊन टाका. ओके. एवढं केल्यानंतर स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लाईट इफेक्टमध्ये या. इथं तुम्हाला लीक 1 इफेक्ट बघायला भेटेल मित्रांनो 1 नंबरला. त्याला सिलेक्ट करून शेवटपर्यंत घेऊन टाका. एवढं केल्यानंतर फायनली व्हिडिओ रेडी होतोय मित्रांनो.
वर सेटिंगमध्ये या फ्रेम रेट 60 करा, क्वालिटी हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.